नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर तुम्हाला माहीतच आहे की मागच्या पार्टमध्ये आपण याची पेपर कटिंग बघितली आणि आता हे आपण याची मशीनवरती याची स्टिचिंग बघणार आहोत. तर ती त्याची बाही आणि हे बॅक पार्ट प्रिन्सेस अशा प्रकारे आपल्या इथे 3 पार्ट इथे निघालेले आहेत. हे बघा, हा बॅक पार्ट आहे. आता याची आपण इथे स्टिचिंग करणार आहोत. तर सर्वप्रथम याची उलट आणि सुलट बाजू मैत्रिणींनो ही व्यवस्थित बघून घ्यायची. कधी ब्लाऊज पिसाची जी बाजू असते ना ती लक्षात येत नाही, उलट आणि सुलट बाजू. जर तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज घेत असाल तर याची काळजी करून घ्यायचं आहे की ब्लाऊजची उलट बाजू कोणती आणि सुलट बाजू कोणती. मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथे एकदम डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. जर तुम्हाला एवढं सांगूनही जर तुमच्या लक्षात येत नसेल किंवा समजत नसेल, काही मैत्रिणी जर एकदम सुरुवातीपासून जर शिकत असेल आणि त्यांच्या जर लक्षात येत नसेल तर त्यांनी मला कमेंट करायच्या आहे किंवा तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही मला विचारायच्या आहेत. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि आता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे खालच्या बाजूने आपल्याला जे आपलं अस्तर आहे आणि आपला जो मेन फॅब्रिक आहे, ब्लाऊज पीस आहे, त्याला आपल्याला इथे 1-2 लाईन जितकं सोडून आपल्याला एक सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हाताच्या मदतीने आपल्याला सगळा जो कपडा आहे, अस्तर आणि ब्लाऊज पीस व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, आता आपल्याला इथे गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. त्याकरिता आपला ब्लाऊज पीस हलू नये किंवा तो आजूबाजूला सरकला जाऊ नये, त्याकरिता इथे आपल्याला पिना ज्या आहेत त्या अटॅच करायच्या आहेत. मी ते एक पिन अटॅच करत आहे कारण आपला ब्लाऊज पीस जो आहे तो इथे सिल्कचा आहे आणि अस्तरावरून तो सरकला जातो आहे त्यामुळे. आणि हळूवार मी आता जे आपलं ब्लाऊज पीस आहे आणि अस्तर आहे जॉईंट झालेलं, ते आता मी इथे गळ्याच्या बाजूने इथे शिलाई मारून घेत आहे. मैत्रिणींनो, शिलाई मारताना व्यवस्थित 2 रेषांचं अंतर सोडून, आपलं जे टेपचं 2 रेषा असतात ना ते अंतर सोडून तुम्हाला इथे गळ्याच्या साईडने आतल्या बाजूने व्यवस्थित इथे हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्या गळ्याच्या आकारानुसार तुम्हाला इथे शिलाई मारायची आहे. जसे की इथे गोल गळा आहे तर त्यानुसार मी इथे गोल आकारामध्ये शिलाई मारून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि आपली शिलाई मारून इथे झालेली आहे. हे बघा, शिलाई मारत असताना आपल्याला ब्लाऊज पिसावरून असा हात फिरवत शिलाई मारायची आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आणि आता अशा प्रकारे तुम्हाला जो उर्वरित पीस होता तो इथे गळ्याच्या आकारानुसार तो कट करून घ्यायचा. हे बघा, आणि पुन्हा एकदा त्यावर आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. प्रॉपर फिनिशिंगसहित तुम्हाला जर काम करायचं असेल किंवा एक प्रोफेशनल पद्धतीने जर तुम्हाला तुमचं काम दाखवायचं असेल तर तुम्हाला इथे डबल शिलाई मारणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल तर इथे डबल शिलाई तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि आता आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे. त्याकरिता इथे आपल्याला कट्स देणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर मैत्रिणींनो आपण इथे असे कट नाही दिले तर आपला गळा जेव्हा आपण पलटी करू तर त्याची जी फिनिशिंग आपल्याला हवी असते ती फिनिशिंग आपल्याला इथे मिळत नाही. आता आपल्याला इथे आपल्या गळ्याला आतल्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही स्टेप आपली ॲडव्हान्स आहे. तर तुम्हाला मी आता इथे ॲडव्हान्स स्टेप म्हणजे जी ॲडव्हान्स आपली स्टेप आहे ती दाखवत आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आपण हळूहळू ॲडव्हान्स स्टेपकडे जाणार आहोत. तर मी आताच तुम्हाला इथे जस्ट एक फास्टमध्ये तुम्हाला इथे एक आपली जी ॲडव्हान्स स्टेप आहे ती दाखवून देते. कारण मला तुम्हाला याची फिनिशिंग दाखवायची होती त्यामुळे मी इथे त्या स्टेपचा वापर केला आहे. आणि जेव्हा तुम्ही आता ब्लाऊज आपलं रेडी होईल त्यावेळेस तुम्ही स्वतः बघाल की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग किती छान आलेली आहे.
आतल्या बाजूने व्यवस्थित आपलं जिथपर्यंत आपलं मशीनसोबत शिलाई जात आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. काळजी घ्यायची आहे की आतल्या बाजूने किंवा खालच्या बाजूने दुसऱ्या साईडचा कपडा येणार नाही किंवा शिलाईमध्ये जाणार नाही. हे बघा. आणि आता आपल्याला आपलं जे ब्लाऊज जे आपण बॅक पार्ट आहे तो इथे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. आपण आता इथे खालच्या बाजूलाही शिलाई मारू शकलो असतो, पण इथे आपल्याला शिलाई नाही मारायची आहे. इथे आपण आता बॅक पार्ट जेव्हा पलटी करू त्यानंतर आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा किती छान इथे आपली बॅक पार्टची जी गळ्याची शिलाई आहे ती आलेली आहे एकदम फिनिशिंग सहित. एक्स्ट्रा जे दोरं वगैरे असेल तो कट करून घ्यायचा, कारण ब्लाऊज काम करत असताना आपल्याला लगेचच एक्स्ट्रा दोरा असेल किंवा साईडला एक्स्ट्रा कपडा आपलं अस्तर सोडून निघालेला असेल तर तो आपल्याला स्टिचिंग करत करत इथे कट करत राहायचा आहे. यातून आपल्या कामामधील जो नीटनेटकेपणा असतो तो इथे लक्षात येतो. हे बघा अशा प्रकारे हात फिरवत फिरवत आपल्याला खालच्या बाजूने सरळ रेषेमध्ये एक टीप मारून घ्यायची आहे. हे बघा. आणि आता आपल्याला आपला जो गळा आहे आपण पलटी केलेला तिथे आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित सेट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला साईडच्या बाजूने इथे शिलाई मारून घ्यायला. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कपडा पकडून, तुमच्याकडे जर क्लिप्स असतील तर तुम्ही क्लिप्सचा वापर करून इथे कपडा स्ट्रेट ठेवून आणि मगही इथे इस्त्री फिरवून घेऊ शकतात, किंवा या कामामध्ये तुम्ही कोणाची मदत घेतली तरीही चालेल. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला हळूवार इस्त्री करून घ्यायची आहे. आणि एक काळजी घ्यायची आहे की आपला कपडा कोणत्या टाईपचा आहे, कारण कधीकधी काही कपड्यावर इस्त्री जी आहे ती चालत नाही किंवा कपड्याला चिपकली जाते. त्यामुळे काळजी करून आपल्याला इथे इस्त्री करून घ्यायची आहे. कपडा एकदा लक्षात घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला इथे इस्त्री करायची आहे. आता हे बघा इस्त्री करून झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजला किती छान गळ्याला जी फिनिशिंग आहे ती आलेली आहे. आता आपण ब्लाऊजच्या साईडला इथे शिलाई मारून घेऊ. आपल्याला इथे शोल्डरच्या बाजूला इथे शिलाई मारायची नाही आहे. आता इथे का शिलाई नाही मारायची हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, म्हणजे तुमच्याच लक्षात येऊन जाईल. इथे मला तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाऊज कसं आहे ते दाखवायचं आहे, त्यामुळे मी इथे ॲडव्हान्स स्टेपचा वापर करत आहे. विदाऊट ओव्हरलॉक मशीन आपलं ब्लाऊजला फिनिशिंग किती छान येणार आहे तेच मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल किंवा जर हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि नेक्स्ट मी तुमच्यासाठी कोणत्या साईजचा व्हिडिओ घेऊन येऊ, कटोरी ब्लाऊज की प्रिन्सेस कट, कोणत्या टाईपचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू तेही मला कमेंट करून नक्की सांगा. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते तेही मला सांगा. आता आपल्याला इथे बॅक टक्ससाठी मार्किंग करून घ्यायची आहे. तर सेंटरपासून आपल्या ब्लाऊजचा गळ्याचा जो मध्य आहे त्यापासून 4.5 इंचांवरती दोन्ही साईडला मार्किंग करून आपल्याला आपल्या ब्लाऊजच्या हाईटनुसार इथे टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी इथे 4.5 इंचांवरती टक्सची मार्किंग करत आहे. मध्य आपला जो सेंटर आहे तो मध्य आहे ना, त्या मध्यापासून 4.5 इंच आणि वरती 4.5 इंच असं मी मार्किंग करून आपल्या टक्सच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग केल्यानंतर मी इथे टक्ससाठी जी मार्किंग सरळ रेषेमध्ये केलेली आहे तिथून मी शिलाई मारून घेत आहे. इथे आपल्याला डबल शिलाई देऊन आपली शिलाई जी आहे ती पक्की करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही शिलाई पक्की करता येत नसेल किंवा मशीन इझिली मागे पुढे
करून आपली जी शिलाई आहे ती इथे पक्की कशी करायची ते जर जमत नसेल तर मला तुम्ही नक्की विचारा. मी याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ जवळून तुम्हाला मी इथे शूट करून तुम्हाला मी दाखवेल की हे कसं करायचं, म्हणजे तुम्हालाही ही आयडिया जी आहे ना ती येऊन जाईल. आणि ब्लाऊज शिवल्यानंतर जेव्हा टीप उसवली जाते तर तो प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत होणार नाही. आणि इथे आपले टक्स झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला टक्सवरून 2 लाईन जितकं अंतर सोडून आपल्याला एक सरळ रेषेमध्ये अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले टक्स इथे आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता आपण इथे आपल्या गळ्याचं माप घडी करून चेक केलेलं आहे. एकदम व्यवस्थित इथं आपला गळा आलेला आहे. आता आपण इथे फ्रंट पार्टकडे वळणार आहोत. मैत्रिणींनो, आपण आता प्रिन्सेस कट जे रेग्युलरमध्ये आपण जसं शिवलं जातं की आधी प्रिन्सेसचे पार्टला ज्या साईडने शिलाई मारून घ्यायची आणि हे जे आपला दुसरा पार्ट आहे त्याला सेपरेटली शिलाई मारून घ्यायची, तर ते नाही करणार आहे आपण. आता तुम्ही बघालच इथे मी तुम्हाला एक ॲडव्हान्स स्टेप दाखवत आहे. वेगळ्या पद्धतीने आहे जरा आणि तुम्हालाही फार सोपं जाईल. आता आपण जे 80 कटमध्ये 38 साईजचे प्रिन्सेस कट जे कट केलं होतं, तर त्याचे इथे जे 2 पार्टमध्ये आपण फ्रंट पार्टचं जे कटिंग केलं ते इथे मी शिलाई मारून घेत आहे. म्हणजे ते 2 पार्ट जे आहेत ते जॉईंट करून घेते आणि मग आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट इथे तयार झाले. आता आपल्याला इथे आपण जे आपले अस्तराचेच प्रिन्सेस कट आहेत ना ते इथे आपण जोडून घेणार आहोत. अस्तराचे अस्तराला आणि ब्लाऊज पीसचे ब्लाऊज पीसला अशा प्रकारे आपण इथे जोडून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, हे पार्ट जोडत असताना दोन्ही पार्ट म्हणजे आपले दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत ना त्या आपल्याला एकाच वेळेस जोडायच्या आहेत, जेणेकरून उलटसुलट होण्याचे जे चान्सेस असतात ते होत नाही आणि किंवा दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होत नाही. बऱ्याच मैत्रिणींचं असं होऊन जातं किंवा ज्या नवीन शिकणाऱ्या असतात त्यांनाही असा प्रॉब्लेम येतो की त्या घाईघाईमध्ये किंवा एक पार्ट जोडण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडून दोन्ही पार्ट हे एकाच साईडचे तयार होतात. हे बघा किती छान पफ जो आहे तो आपल्या प्रिन्सेस कटला आलेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण दुसरी बाजू जी आहे आपली ती सुद्धा इथे शिवून घेणार आहोत. इतक्या डीपमध्ये कोणीही तुम्हाला शिकवणार नाही मैत्रिणींनो, किंवा बऱ्याच जणांना किंवा मी सुद्धा जेव्हा नवीन होते आणि मलाही काही गोष्टी क्लासमध्ये शिकायला नाही मिळाल्या तेव्हा मी यूट्यूबवरती बघायचे, तर मला एवढं बारीक आणि एवढं डीपमध्ये कोणी नाही सांगितलं. अर्धं ह्या व्हिडिओमधून अर्धं त्या व्हिडिओमधून मला शिकायला मिळालं. आणि मी असा विचार केला की माझ्यासारखाच प्रॉब्लेम माझ्यासारख्याच अशा बऱ्याच मैत्रिणी असतील की त्यांनाही येत असेल, त्यांनाही एका व्हिडिओमध्ये त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळत नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एकाच व्हिडिओमध्ये डीपमध्ये इथे दिलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण आपले ब्लाऊज पीस जे आहे त्याचे जे प्रिन्सेस कट आणि तो फ्रंट पार्ट आहे तो इथे जोडून घेतला. त्याच पद्धतीने आपल्याला इथे आपला दुसरा पार्ट जो आहे तो सुद्धा इथे जोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित इथे जोडून घ्यायचा आहे. सारखं अंतर सोडून आपल्याला इथे हा पार्ट दोन्ही पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. हे पार्ट जोडताना घाई अजिबात करायची नाही, कारण इथे पफ पडणं फार गरजेचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट इथे तयार झाले. म्हणजे या ठिकाणी आपले 4 पार्ट तयार झाले. तर ते आपण आता इथे फिनिशिंग सहित कसे जोडायचे ते बघणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे उलट्या बाजूने एकमेकांवरती आपले जे कापड आहेत ते असे ठेवून घ्यायचे. दोन्ही पार्ट जोडल्यानंतर ते असे होतील. हे बघा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि वरचा प्रिन्सेसचा कट आणि खालच्या प्रिन्सेसचा जो
मधला कट आहे तो एकदम एका रेषेत सरळ एकमेकांवर आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही अस्तराला ब्लाऊज पीसचा जो खालचा कापड आहे तो जोडून घ्यायचा. जोडताना याची तुम्ही काळजी घ्यायची आहे की जो सेंटरवाला जो कट आहे मधला, तो सेंटरला दोन्ही कट एकमेकांवरती आले पाहिजे. जर मैत्रिणींनो तुम्हाला ही पद्धत थोडी अवघड वाटत असेल तर तेही मला सांगा. मी व्यवस्थित डिटेलमध्ये रेग्युलर पद्धतीने तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ घेऊन येईल. कारण फिनिशिंगसहित अशा प्रकारे शिवल्यानंतर ब्लाऊज कसं दिसतं ते मला तुम्हाला दाखवायचं आहे, त्यामुळे मी ही पद्धत इथे वापरली आहे. हे बघा, कटोरीला व्यवस्थित आपले प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे त्याला व्यवस्थित इथे आपल्याला कट देऊन घेऊन आणि व्यवस्थित इथे खालच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर इथे आपण एक दाबटीप देऊन घेऊ. दाबटीप देताना ही आपल्याला अस्त्राच्या बाजूने द्यायची असते. हे बघा, व्यवस्थित इथे अस्त्राच्या बाजूने आपली दाबटीप जी आहे ती देऊन झालेली आहे आणि फिनिशिंग बघा आपल्या ब्लाऊजला खालच्या बाजूने किती छान आलेली आहे. हे बघा, आता काय करायचं, आपल्याला साईडने आपल्याला इथे अस्तर आणि जे ब्लाऊज पीस आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित इथे सरळ रेषेमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवून आणि दोन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहेत एकमेकांना. दोन्ही हातांचा व्यवस्थित वापर करून कपडा एकमेकांवर व्यवस्थित असा हात फिरवून आपल्याला सारखं जोडून घ्यायचा आहे. जेणेकरून म्हणजे कसं होतं की कधी की आपल्या आतमधला जो कपडा आहे त्याला झोळ पडतो आणि आपला जो अस्तराचा कपडा आहे तो स्ट्रेटच राहतो. तर असं होऊ नये, त्यामुळे व्यवस्थित आपला हातांचा कपड्यावरती वापर करत आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि किती छान इथे आपली प्रिन्सेस कट जो आहे तो तयार झालेला आहे आणि प्रिन्सेस कटला पफसुद्धा किती छान आलेला आहे. गळ्याच्या बाजूने इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो या ठिकाणी आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही जर अशा प्रकारे कट करत असाल तर नेहमी तुम्ही अस्तराला खेटून कधीच कपडा कट करू नका. कारण तुम्ही नवीन आहात आणि कधी चुकून कात्रीचा धक्का हा अस्त्राला लागू शकतो आणि आतमध्ये कट होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नेहमी अस्तर सोडून कपडा हा 2 रेषा इतकंच बाहेरून कट करायचा आहे. आणि सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसरा आपला प्रिन्सेस कट जो आहे तो इथे शिवून घेतला. आता आपल्याला त्याला काय करायचं आहे, आयहुकची जी पट्टी आहे ना ती जोडायची आहे. तत्पूर्वी आपल्याला साईडच्या ज्या बाजू आहेत त्या चेक करून घ्यायचे की दोन्ही बाजू आपल्यासारख्या आहेत की नाहीत. अशा प्रकारे एकमेकांवरती ठेवून चेक करून घ्यायचं. आपल्या आयहुकच्या बाजूने आपली जी गळ्याची जी लेंग्थ आहे ना, लांबी, ती चेक करून घ्यायची, वरखाली झालेली आहे की नाही. त्यानंतर आपल्याला इथे अस्तराचं जी आहे एक पट्टी घ्यायची आहे आणि ती इथे आपल्याला एक कमी आणि एक थोडी जास्त अशा प्रकारे कट करून घ्यायची. आणि जी आपली लहान पट्टी आहे, जी रुंदीला लहान घ्यायची आणि लांबीला तर सारखीच असणार आहे, ती आपण आपल्या हुक्स लावतो ना त्या साईडने आपण इथे ही छोटी लहान पट्टी जी आहे ती जोडून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि याला आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. दाबटीप देताना जवळून द्यायची आहे, जास्त दुरून दाबटीप या ठिकाणी द्यायची नाही. आणि कपडा आतल्या बाजूला फोल्ड करून अशा प्रकारे आपण इथे स्ट्रेट लाईनमध्ये शिलाई मारून घेणार आहोत. व्यवस्थित हातांचा वापर करून इथे कपड्यावरती हात फिरवत इथे स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. आणि बघा किती छान आपली इथे शिलाई तयार झालेली आहे. आता आपण इथे आईसाठी जी आहे ना आपण इथे पट्टी लावत आहोत. तर आई बनवताना किंवा आईची जी पट्टी आहे ना ती लावताना ब्लाऊजच्या जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्या खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. हुक्सच्या बाजूने पट्टी लावताना आपण ती वरच्या बाजूने ठेवली होती, पण आईच्या बाजूने पट्टी लावताना ही उलट बाजूने ठेवायची असते. आणि
पट्टी वरच्या बाजूला दुमडवायची असते. आपण जिकडनं हुक्स लावतो तिकडनं आपण खालच्या बाजूने पट्टी जी आहे ती फोल्ड केली आणि आईच्या बाजूने आपल्याला वरच्या बाजूला पट्टी फोल्ड करायची असते. आणि त्या प्रकारे आपल्याला अशा इथे टीप मारून घ्यायची आहे सरळ रेषेत आणि इथे डबल शिलाई देऊन आपली टीप जी आहे ती पक्की करायची. आणि त्यानंतर इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपला जो गळा आहे किंवा आपली जी लांबी आहे आई हुक पट्टी जोडल्यानंतर ती व्यवस्थित आलेली आहे की नाही. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे चेक करून घेतला आणि एक्स्ट्रा कपडा आहे जो होता आपला तो इथे आपण कट करून घेतला. हे बघा, व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून इथे चेक करून घ्यायचं. मला थोडंसं एक्स्ट्रा वाटत आहे त्यामुळे मी इथे कट करून घेत आहे. हे बघा, इथे थोडासा कपडासुद्धा जरी असला ना मैत्रिणींनो तरी तो वरखाली किंवा विचित्र वाटतो. त्यामुळे इथे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. एक बारीक कोणा जरी निघालेला असला तरी तो कट करून घ्यायचा, कारण तो एक छोटासा कोणासुद्धा आपल्या फिनिशिंगवर इफेक्ट करतो. त्यामुळे आता आपण इथे पायपिंग करून घेणार आहोत गळ्याच्या पुढच्या बाजूने. जी मी आपल्या ब्लाऊज पिसामधून एक्स्ट्रा पट्टी निघाली होती तर ती मी इथे पायपिंगसाठी वापरत आहे. आणि पायपिंग केल्यानंतर बघा, म्हणजे तुम्ही स्वतः बघाल की किती छान इथे आलेलं आहे. मैत्रिणींनो, मी इथे खूप छान छान अशा ट्रिक्ससोबत तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शेअर करत असते आणि खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते तेही मला तुम्ही सांगायला विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे आतमध्ये पुन्हा एकदा दुमडवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये पायपिंग करायची जर शिकायची असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. यावर मी सेपरेटली डिटेल व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल. हे बघा, किती छान फिनिशिंग आलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने इथे पायपिंग करून घ्यायची आहे. आणि बघा, एकसारखं विदाऊट आपण काही मैत्रिणी किंवा काही ठिकाणी कसं केलं जातं की इथे पायपिंगसाठी जो पायपिंगचा सेपरेट दोरा भेटतो किंवा पायपिंगची जी लेस वगैरे भेटते त्याचा इथे वापर केला जातो. तर ते न वापरता आपण इथे किती छान पायपिंग केलेली आहे. आता आपण आपले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीही साईडला ठेवून आपण इथे चेक करून घेणार आहोत की आपले पार्ट वर खाली तर नाही ना. त्यानंतर आपल्याला आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहेत ना ते इथे आपले शोल्डर जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण एकदा आपली जी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती इथे चेक करून घेणार आहोत. तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची होती 15 इंच. तर आपण इथे 15.25 इंचांवर एक मार्किंग करून आणि आपले शोल्डर जे आहेत ते आपण जोडून घेणार आहोत, कारण वरचं जे 1/2 इंच आहे ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. त्याकरिता मी इथे 15.25 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आपला जो शोल्डर आहे ना, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकांवर ठेवून आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित इथे एकमेकांवरती शोल्डर जे आहे ते ठेवायचं आहे. वर खाली होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि थोडीशी इथे डबल शिलाई देऊन आपल्याला इथे आपली शिलाई पक्की करून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा जो एक पार्ट आपला उरला होता, हे बघा, तोही त्यावरतून आपल्याला दुमडवून इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. फायनल शिलाई असणार आहे ही आपली, त्यामुळे इथे व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई देऊन घ्यायची आहे. हा फिनिशिंग सहित शोल्डर जॉईंट करताना इथे तुम्ही घाई नाही करायची. आणि हे बघा, आपलं शोल्डर इथे किती छान तयार झालं. आणि याच प्रकारे आपल्याला आपलं दुसरं शोल्डर तेही आपण तयार करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण इथे याची पूर्ण उंची जी आहे ती चेक करून घेऊ. आणि सेम त्याच पद्धतीने आपलं दुसरं शोल्डरही इथे जॉईंट झालेलं आहे.
मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही पद्धत समजली नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की यावर डिटेल व्हिडिओ बनवेल. त्यानंतर आपलं जे साईडला आपण ओपन पार्ट शोल्डर जॉईंट करण्यासाठी ठेवला होता तो इथे आपण अस्तराला जोडून घेणार आहोत. दोन्ही बाजू या ठिकाणी आपल्या अस्तराला जोडून झालेल्या आहेत. एक्स्ट्रा कपडा आपण इथे कट करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं या पार्टचं काम झालेलं आहे. आता आपण स्लीव्जकडे वळूया. तर सर्वप्रथम आपण स्लीव्ज एकमेकांसमोर अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि आपण आता स्लीव्जला जॉईंट देणार आहोत. स्लीव्ज जॉईंट देताना स्लीव्जची जी उलट बाजू आहे ती तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्यायची आहे आणि मगच त्याला आपण जॉईंट देणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही स्लीव्ज एकमेकांसमोर ठेवल्या आणि जॉईंट जे आहेत ते मी त्यावरती अरेंज करून घेतले. त्यानंतर इथे मी पटकन शिलाई देऊन घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि एक शिलाई दिल्यानंतर लगेचच आपण त्यानंतर वरतून दाबटीप देऊन घेणार आहोत. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला आपल्या बाहीच्या जो दुसरी बाजू आहे त्याला तिथे जॉईंट देऊन घेत आहोत आणि पुन्हा त्यावर इथे आपण दाबटीप जी आहे ती देऊन घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे इथे दाबटीप देऊन झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाहीला देखील जॉईंट जे आहेत ते देऊन घ्यायचे आहेत आणि आपले दोन्ही स्लीव्ज इथे तयार झालेले आहेत. आता आपण अस्तरावर आपण ज्या स्लीव्ज आहेत ना त्या ठेवून घेणार आहोत. तर व्यवस्थित इथे अस्तरावरती स्लीव्ज ठेवून घ्यायच्या आणि दोन्ही स्लीव्ज एकाच वेळी आपण इथे तयार करून घेणार आहोत. आधी एक स्लीव्ज आणि नंतर एक स्लीव्ज आपण इथे नाही बनवणार आहोत, कारण कधी दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बघा, आणि आता आपण एकमेकांवर व्यवस्थित ठेवून आपण आता खालच्या बाजूला इथे शिलाई देऊन घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित कपडा असा ठेवून घ्यायचा आणि एका सरळ रेषेमध्ये आपल्या टेपचं जे दोन रेषा असतात तितकं अंतर सोडून आपल्याला इथे खालच्या दिशेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला आपला जे अस्तर आहे ते फोल्ड करून आपल्याला उलट्या बाजूने इथे दाबटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे. दाबटीप देताना आपल्याला जवळून द्यायची आहे, जास्त दुरून दाबटीप इथे द्यायची नाही. आणि आपण आपल्या जे स्लीव्ज आहे ना त्याला एक व्हायलेट कलरची खालच्या बाजूने एक लेस होती, अशी ग्रे त्या कलरची इथे पट्टी होती. तर ती आपण आपल्या गळ्याला जशी फिनिशिंग दिली ना पायपिंग करून, तर त्या पद्धतीने इथे आपण त्याचा वापर करणार आहोत. तर त्याच पद्धतीने मी इथे ती जी आपली फिनिशिंग आहे ती व्यवस्थित राहावी त्याकरता मी ते सुरुवातीला वरच्या बाजूने एक सरळ रेषेत शिलाई मारून घेतली आणि आपण आता आपलं ब्लाऊज पीस आणि अस्तर जे आहे ते इथे मी जोडून घेत आहे एकमेकांना. बाहीची लांबी चेक करून घ्यायची आणि तिथून शिलाई मारत आपल्याला इथे ही शिलाई पूर्ण करायची आहे. एक्स्ट्रा कपडा जो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. स्लीव्ज कट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपलं इथे कटिंग जे आहे ना स्लीव्जचं कटिंग आणि शिलाई जी आहे ती व्यवस्थित ते ॲक्युरेट तिथे झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी स्लीव्ज देखील इथे तयार करून घेतली आणि एक्स्ट्रा कपडा आपण इथे कट करून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही स्लीव्ज इथे तयार झाल्या आणि मी तुम्हाला जसं बोलले की गळ्याच्या बाजूला आपण जशी फिनिशिंग दिली सेम तशीच फिनिशिंग आपली स्लीव्जला आलेली आहे आणि स्लीव्ज बघा किती छान इथे आपल्या दिसत आहे. एकदम छान ट्रिक्ससोबत मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला आणि कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा.
आता आपण इथे आपली बाहीची फ्रंट बाजू आणि बॅकची जी बाजू आहे ती इथे लक्षात घ्यायची आहे. जी आपल्या ब्लाऊजच्या आर्महोलची जी कमी साईड येते ती फ्रंट बाजू असते. फ्रंट साईडने ती आपल्याला जोडायची असते. आणि आपण इथे माप घेऊन व्यवस्थित आपले रेडी शोल्डरची जितकी आपलं रेडी शोल्डर आहे ना तितकं माप टाकून खडूच्या मदतीने इथे मार्किंग करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथे अशा प्रकारे आपण बाहीला शिलाई मारून घेत आहोत. आणि शिलाई मारत असताना सुरुवात ही नेहमी मध्यापासून करायची आहे, आपल्या शोल्डरपासून, जेणेकरून आपली बाही मागे पुढे कमी जास्त पडणार नाही. आणि आपला जो मध्य आहे तो राईट आपल्या शोल्डर जवळच येईल बाहीचा. आणि आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण ही डबल शिलाई मारू तेव्हा आपलं बाहीचा सुरुवात आपले जे आहे ना डबल शिलाई मारायला आपण बाही जोडायला सुरुवात करू तेव्हा त्याची सुरुवातही आपल्या शोल्डर जवळ येणार आहे आणि शेवटही त्याचा शोल्डर जवळच असणार आहे. हे बघा. आणि एक्स्ट्रा कपडा इथे मी कट करून घेत आहे. आणि किती छान इथे आपली बाही जी आहे शोल्डरला जोडून झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये. आपला प्रिन्सेसचा पफ देखील छान आलेला आहे. हे बघा. आणि त्याच पद्धतीने मी दुसरी बाही देखील इथे जोडून घेतली. एक्स्ट्रा कपडा इथे मी कट करून घेतला. आणि दोन्ही आपल्या ज्या स्लीव्ज आहेत ना त्या इथे तयार झालेल्या आहेत. हे बघा. आता आपलं इथे ब्लाऊज जे आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आता राहिलेलं आहे फक्त फिटिंगची शिलाई. तर आपण इथे आता फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहोत. त्याकरता आपल्याला आतमधून आपलं जो ब्लाऊज आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आणि बाहीच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने पकडून घ्यायचं. कधी कधी काय होतं हे बघा, अशा प्रकारे कपडा वरखाली होतो. तर तो एका रेषेमध्ये आणण्याकरता काय करायचं, आर्महोलमध्ये आपल्याला इथे 1-2 लाईन जितकी शिलाई मारून घ्यायची आहे. आता तुमचा कपडा किती वरखाली आहे त्यानुसार तुम्ही इथे शिलाई मारायची आहे. अर्धा इंचापेक्षा जास्त इथे तुम्ही शिलाई नाही मारायची, नाहीतर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पूर्ण चुकू शकते. त्यासाठी मी आधी ज्या टिप्स सांगितल्या की ब्लाऊजची आधी जेव्हा तुम्ही इथे शिवायला घ्याल तेव्हाच पावलोपावली इथे चेक करत राहायचं की आपल्या बाहीची बाजू आणि किंवा आपल्या प्रिन्सेसची किंवा बॅक पार्टच्या ज्या आर्महोलच्या बाजू आहेत त्या चेक करून एक्स्ट्रा इथे कट करून घ्यायच्या असतात. याची तुम्ही काळजी घ्यायची. सुरुवातीलाच मी सांगितलं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हे ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल आणि तुमच्याकडून एकही टिप्स ट्रिक्स काहीही इथे मिस होणार नाही. आता आपण इथे कमरेच्या बाजूने फिटिंगची शिलाई जी आहे ती देऊन घेणार आहोत आणि आपण इथे आपलं घडीचं माप जे आहे ते टाकून घेणार आहोत. आणि मग त्यानुसार आपण इथे एका सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या पद्धतीने आजपर्यंत कोणीही सांगितलं नसेल इतक्या डीपमध्ये. कारण मी जेव्हा नवीन होते तेव्हा मलाही अशा बऱ्याच अडचणी आल्या आणि मला इतके यूट्यूबला चॅनल चालूनही मला इतक्या डीपमध्ये किंवा मला जे आता मी तुम्हाला सांगत आहे किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ना ते मला कुणीही आणि कुठेही मला शिकायला नाही मिळालं. तर सर्व मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा कशी वाटत आहे तेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पडलेले प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचे आहेत, त्याचे उत्तरं मी तुम्हाला नक्की देईल. आता इथे आपण आपलं दंडघेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्या आर्महोल किती आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करायचं. हे बघा, आपली आर्महोलमधली आतमधून जी शिलाई आहे ती बघा सरळ रेषेत तिथे आलेली आहे. आणि ही शिलाई जर सरळ रेषेमध्ये आली तर आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ना ती एकदम व्यवस्थित इथे बसते. प्रिन्सेसचा पफ देखील छान आलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे आपलं कमरेचं मार्किंग करून घेणार आहोत. म्हणजे आपलं कंबर किती आहे त्याचा घेर जो आहे तो आपण इथे ब्लाऊज
वर मोजून घेणार आहोत आणि मग आपण इथे हे बघा 33 इंच आलेला आहे. आपलं कमरघेर जो होता तो होता 32 इंच. तर दोन्ही बाजूने अर्धा इंच आपल्याला आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता दोन्ही बाजूने अर्धा इंच म्हणजे आपल्याला इथे ब्लाऊजवरती फक्त पाव इंचावर शिलाई मारायची आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेऊन मला काय म्हणायचं आहे. कमरेच्या बाजूने आपल्याला पाव इंचावरती शिलाई मारायची म्हणजे बरोबर अर्धा इंच इतकी शिलाई आपली मारल्या जाईल. आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला इथे फिनिशिंगची शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे. कपडा आतमध्ये फोल्ड करून आणि त्यावरतून आपल्याला इथे सरळ रेषेत शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा इथे फिटिंगची शिलाई आपली पाव इंचावरती आपण इथे मारून घेत आहोत. म्हणजे वरच्या बाजूला पाव इंच आणि प्रिन्सेसचा जो खालचा भाग आहे तिथून पाव इंच म्हणजे अर्धा इंच बरोबर आपलं इथे शिलाईमध्ये जाणार आहे. आणि आपलं बरोबर 32 इंच कमरेचा जो घेर आहे तो येणार आहे. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपण इथे फिनिशिंगची जी शिलाई आहे ती मारून घेत आहोत आतल्या बाजूने. बऱ्याच ठिकाणी मैत्रिणींना असं सांगितलं जातं की आधी फिनिशिंगची शिलाई मारायची आणि मग फिटिंगची. पण मैत्रिणी नवीन असतात त्यामुळे त्यांना असं जमत नाही किंवा त्यांची शिलाई जी आहे ती परफेक्ट येत नाही. तर त्यांनी अशा प्रकारे ही स्टेप फॉलो करायची आहे. आधी फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आणि मग त्यानंतर इथे तुम्ही फिनिशिंगची जी शिलाई आहे ती मारायची आहे. आणि व्यवस्थित इथे आपल्याला ज्या फिटिंगच्या शिलाई आहेत त्या तीन शिलाई ज्या असतात ना त्या मारून घ्यायच्या आहेत. तरच तुमच्या कामामधील जो प्रोफेशनल किंवा जो नीटनेटकेपणा आहे तो इथे लक्षात येतो. हे बघा दोन्ही साईडने 3 शिलाई इथे आपल्या मारून तयार झालेल्या आहेत. आर्महोलमधील ज्या रेषा आहेत त्याही एका रेषेत आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे 38 साईजचा तो इथे तयार झालेला आहे. हे बघा एकदम व्यवस्थित. आता इथे आपण मी तुम्हाला आय बनवायचे नाही दाखवले. आईचा व्हिडिओ जो आहे ना आपल्या ब्लाऊजमध्ये कसं बनवायचं तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आत्तापर्यंत इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.